वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. प्रभुदेवाची यथार्थवाणी, यथार्थ त्याची सर्व कृती. प्रभुदेवाची यथार्थवाणी, यथार्थ त्याची सर्व कृती. प्रभु प्रेमाने सृष्टी भरली, प्रियतयाला न्यायनिधी, न्यायनिधी. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. प्रिय बंधू भगिनींनो, काल आपल्याला आग्नेल जुजू शिवजी सोडून देवाघरी गेला. स्वर्गवासी आग्नेल शिवजी यांच्या आत्म्यासाठी या मिसामध्ये विशेष प्रार्थना करत आहोत. तसेच त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन व्हावं. पुनरुत्थानावर आपल्या सर्वांचा विश्वास हा टिकून राहावा, स्थिर राहावा, यासाठी मिसामध्ये आपण विशेष प्रार्थना करत आहोत. तसेच आजच्या मिसाचे हेतू पुढीलप्रमाणे आहेत. स्वर्गवासी पीटर अंद्र्या गमजा यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी रिटा मोजेस खंडल्या हिच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी जानू फ्रान्सिस चांदी हिच्या आत्म्यासाठी. आणि वाढदिवस साजरा करत आहेत संगीता जोनस वसईकर आणि एस्तेलिन मोजेस मनबाट, त्यांच्या हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. तसेच लॉकडाऊनच्या काळामध्ये आपले जे मयत बंधू भगिनी आहेत त्यांची देखील आपण आठवण करत आहोत. स्वर्गवासी रोजा पीटर कोळी, स्वर्गवासी फ्रान्सिस जॅकोल बला आणि स्वर्गवासी रीना सुनील कर्तन. तसेच आपण पावसासाठी प्रार्थना करत आहोत या दिवसामध्ये. प्रत्येक नोव्हेनामध्ये आजही विशेष देवाकडे आपल्या सर्वांना चांगला पाऊस मिळावा, मुबलक पाऊस मिळावा, चांगलं पीक पाणी व्हावं, चांगल्या पावसाद्वारे चांगली मासेमारी व्हावी, अतिवृष्टीपासून आणि दुष्काळापासून आपलं रक्षण व्हावं, हा पावसासाठी विशेष हेतू आपण ह्या मिसामध्ये अर्पण करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांबरोबर असो. आजच्या दिवसाबद्दल परमेश्वराला गौरव देत असताना क्षणभर शांत राहूया. मनुष्य म्हणून आपण दुर्बळ आहोत. आपल्या दुर्बलतेची जाणीव ठेवून पश्चातापी अंतकरणाने प्रभूकडे क्षमेची याचना करूया. पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. पापी अमुची पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझ कडुणी. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आम्हावरी. तारक अमुचा तू या जगती एकमेव देवा घरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. सर्व
काहुनी क्षमा करो अन अपनाला शाश्वत जीवन तयाकडूनी मिळत राहो. तथास्तु. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय बापा, ख्रिस्ताच्या प्रकाशात चालण्यासाठी तू तुझ्या मुलांना हाक घालतोस. अंधारापासून आम्हाला मुक्त कर आणि तुझ्या सत्याच्या तेजात आम्हाला सदैव ठेव. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमोस या पुस्तकातून घेतलेले वाचन. बेथेल येथील याजक अमस्या याने इस्रायलचा राजा यराबाम याला निरोप पाठवला की इस्रायली घराण्याच्या भरवस्तीत आमोसने फितुरी केली आहे. त्याची सर्व वचनं देशाला सहन होत नाहीत, कारण आमोस म्हणतो, यराबाम तरवारीने मरेल आणि इस्रायलाला त्याच्या देशातून खात्रीने पकडून नेतील. मग अमस्या आमोसला म्हणाला, अरे द्रष्ट्या, जा यहुदा देशात पळून जा. तेथे लोकांना संदेश सांगून पोट भर, पण बेथेलात यापुढे संदेश सांगू नकोस, कारण हे राजाचे पवित्र स्थान, ही राजधानी आहे. तेव्हा आमोस अमस्याला म्हणाला, मी संदेष्टा नाही किंवा संदेष्टांचा पुत्र नाही, तर मी गुराखी उंबराच्या झाडाची निगा करणारा आहे. मी कळपामागे असता परमेश्वरानं मला निवडले. परमेश्वर मला म्हणाला, जा, माझे लोक इस्रायल यास संदेश सांग. तर आता परमेश्वराचे वचन ऐक. तू म्हणतोस इस्रायल विरुद्ध संदेश सांगू नकोस, इसाकाच्या घराण्याविरुद्ध शब्द काढू नकोस, म्हणून परमेश्वर सांगतो, तुझी बायको नगरात वेश्या होईल, तुझे पुत्र आणि तुझी कन्या तरवारीने पडतील, तुझी जमीन सूत्र लावून वाटून टाकतील, तू स्वतः अमंगळ देशात मरशील आणि इस्रायलला त्याच्या देशातून खात्रीने बंदिवान करून नेतील. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत. म्हणा, परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनर्जीवन करते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यांना समंजस करतो. प्रतिसाद. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत. परमेश्वराचे आदेश सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देतात. प्रतिसाद. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे.
परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते संपूर्णतः न्याय आहेत. प्रतिसाद: परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत. ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा, मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. प्रतिसाद: परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत. कृपया उभे असा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपला प्रभू श्री ख्रिस्त ह्याचा पिता हा आमचे अंतःचक्षु प्रकाशित करो, म्हणजे त्यामुळे त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती ही तुम्ही ओळखून घ्यावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. मध्यलिखित शुभवर्तमानांतून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू तारवात बसून पलीकडे गेला आणि आपल्या नगराला जाऊन पोहोचला. मग पहा, खाटेवर पडून असलेल्या कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले. तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला, धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. मग पहा, कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, हा दुर्भाषण करतो. येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता? कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे बोलणे किंवा उठून चाल असे बोलणे ह्यांतून कोणते सोपे? तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावे म्हणून. मग तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, उठ, आपली खाट उचलून घेऊन घरी जा. मग तो उठून आपल्या घरी गेला. हे पाहून लोकसमुदाय भ्याला आणि ज्या देवानं माणसांना एवढा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला. प्रभूचे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आज गुरुवार 2 जुलै, संत पीटरच्या नोवेनाचा 4था दिवस. चिंता करू नका. चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी वाढविण्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? उद्याची चिंता करू नका. उद्याची चिंता उद्याला. ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. शब्द आहेत आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे. ख्रिस्ताताई, माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, सहलीला निघालेलं जोडपं आता संपूर्ण दिवस सहलीमध्ये घालवायचा म्हणून पुरुष मात्र आपल्या स्वतःच्या स्वप्नामध्ये दंग झालेला. काय काय मौज मजा करायची, कुठे कुठे फिरायचं, काय काय करायचं, अशा प्रकारची स्वप्ने तो रंगवत होता. परंतु त्याची पत्नी मात्र एका चिंतेने ग्रस्त झालेली. ती एकसारखी त्याला सांगत होती, अहो तुम्हाला माहीत आहे का, आपण ज्या रस्त्याने चाललो ना त्या रस्त्यामधून एक पूल मिळणार आहे आणि तो पूल अतिशय नाजूक झालेला आहे. कोणत्याही वेळेला तो कोसळणार आहे. कदाचित आपली बस त्यावरून जात असताना तो पूल कोसळेल आणि आपण कदाचित आज मरणार आहोत. आणि तो पुरुष तिला सांगत आहे, घाबरू नकोस, परमेश्वरावरती विश्वास ठेवू, आपण सर्वजण एवढे एकत्र आहोत, एकमेकांना मदत करू, तू काही चिंता करू नकोस. परंतु तिने मात्र चिंतेचं रडगाणं पुढे सुरू ठेवला. आणि मग शेवटी ते पुलाच्या अगदी जवळ आले. पुलावरून बस पलीकडे गेली आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला. त्यावेळेला तो तिला सांगत होता, बघितलंस, केवढी चिंता केलीस तू, एवढी चिंता करून काही फरक पडला का? परंतु तुझा अर्धा प्रवास नुसताच त्या चिंतेमध्ये वाया गेला.
ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, छोटंसं उदाहरण, पण त्याद्वारे एक महत्त्वाचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे. आणि ते चिंतन म्हणजे चिंतेकडून चिंतनाकडे आपल्याला कसं जाता येईल. म्हणजे चिंता माणूस करत असतो तेव्हा तो प्रश्नाच्या मांडवामध्ये असतो. चिंतनामध्ये माणूस शिरतो तेव्हा तो उत्तराच्या मांडवामध्ये असतो. म्हणजे जीवन जगत असताना प्रश्नाच्या मांडवात राहायचं आणि चिंता करायची की उत्तराच्या मांडवात जायचं आणि चिंतन करायचं, ते ठरवणं सर्वस्वी आपल्या हातामध्ये असतं. सहज एक विचार करा, काही गोष्टींविषयी आपण चिंता केली, त्या गोष्टी घडल्याच नाहीत, पण नुकसान कोणतं झालं? त्या काळाचा जो काही आस्वाद होता तो आस्वाद मात्र आपण काही घेऊ शकलो नाहीत. आपण सतत चिंता करू लागलो पुढच्या गोष्टींची, परंतु वर्तमान काळात असलेल्या आनंदाचा आस्वाद आपण घेऊच शकलो नाहीत. पेत्राच्या जीवनामध्ये तशा प्रकारचे 2 प्रसंग आपल्याला दिसत आहेत. पहिला प्रसंग, फिलिप्पेकडल्या कैसरियाकडल्या भागामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्याने घेऊन जातो आणि त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारतो की लोक मला कोण म्हणून ओळखतात, आणि वेगवेगळी उत्तरे येतात. पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? त्यावेळेला पेत्राच्या मुखातून एक सुंदर उत्तर बाहेर येतं. ते उत्तर ऐकल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त प्रसन्न होतो आणि त्याला सांगतो की मांस आणि रक्त ह्याने नव्हे, तर माझ्या स्वर्गातील पित्याने तुला हे प्रकट केलेलं आहे. आणि मग त्याला मोठी पदवी देतो. तू पेत्र आहेस, खडक आहेस, ह्याच्यावरती मी माझी ख्रिस्त सभा उभारणार आहे, मी तुला स्वर्गाच्या किल्ल्या देणार आहे. हे सगळं आता सकारात्मक सुरू आहे. आणि अचानक येशू त्यांना सांगतो, आता आपण जेरुसलेमला चाललो, त्या ठिकाणी मला वडीलजान, मुख्य याजक, शास्त्री ह्यांच्या हाती दिला जाईल. मग अशा प्रकारे मला शिक्षा होईल, मला ठार केलं जाईल, मला क्रुसावरती टांगलं जाईल. तेव्हा पेत्र त्याला एकीकडे घेऊन जातो आणि त्याला सांगतो, प्रभूजी तुमच्या बाबतीत असं घडू नये. चिंता माणसाला कुठे घेऊन जात असते त्याचं हे छोटंसं प्रतीक आहे की हे तुमच्या बाबतीत घडू नये. संकुचित वृत्ती कशी त्याने धारण केलेली आहे, म्हणून तो त्याला सांगत आहे हे तुमच्या बाबतीत घडू नये. आणि येशू त्याला काय सांगतो, अरे सैताना तू माझ्या वाटेमधील अडखळण आहेस, अरे सैताना माझ्यापासून चालता हो. पेत्राला अशा प्रकारे येशू सैताना असा शब्द का सांगत आहे? कारण त्याने प्रवेश केला होता चिंतेच्या प्रांगणामध्ये. त्याला चिंता लागली होती येशूच्या दुःख सहनाची, परंतु येशूला वेध लागले होते, म्हणजे त्याचा ध्यास लागला होता दुःख सहनाची. त्याच्या पलीकडे असलेली त्याची नजर दुःख सहनाच्या पलीकडे असलेला पुनरुत्थानाचा आनंद येशूच्या हृदयात होता. माणूस चिंता करत असतो तेव्हा संकुचित दृष्टिकोनातून पाहत असतो, उद्याचं कसं होईल, परवाचं कसं होईल, पण हे झाल्यानंतर किती सुंदर जग असू शकतं त्याचा विचार माणूस करत नाही. म्हणून पेत्राच्या जीवनातून आपल्याला शिकायचं आहे, संकुचित दृष्टी बाळगायची नाही, तेवढ्यापुरतं बघायचं नाही, तर अधिक व्यापक दृष्टिकोनातून बघायचं की जीवन केवढं मोठं आहे, किती सुंदर आहे, आपल्याला त्याच्यावरती चिंतन करायचं आहे. आणि त्यानंतर दुसरा प्रसंग पेत्राच्या जीवनातला की तो रिकामी कबर पाहतो. ती रिकामी कबर पाहिल्यानंतर विचार करत आपल्या घरी निघून गेला असं आपल्याला संत लूकने सांगितलेलं आहे. तो चिंता करत किंवा चिंतन करत आपल्या घरी निघून गेला. कबर रिकामी होती, वरवर पाहता नकारात्मक दृष्टिकोनातून तिथे काहीच नव्हतं, सकारात्मक दृष्टिकोनातून तिथेच सर्व काही होतं. का तिथेच सर्व होतं? कबर रिकामी होती म्हणजे येशू पुनरुत्थित झालेला होता. कालांतराने पेत्र त्या पुनरुत्थित ख्रिस्ताची साक्ष देतो, कारण चिंतेकडून त्यांनी चिंतनाच्या प्रांजनामध्ये प्रवेश केलेला होता. म्हणून आता 3 विचार. पहिला विचार म्हणजे चिंता म्हणजे नक्की काय? चिंता म्हणजे स्वतःवरचा, इतरांवरचा, देवावरचा आणि परिस्थितीवरचा अविश्वास. एक एक मुद्दा घेऊन विचार करूया. चिंता म्हणजे स्वतःवरचा अविश्वास. हा प्रसंग निर्माण झाला तर मला हाताळता येणार नाही असा माणूस विचार करतो तेव्हा तो चिंता करायला लागलेला असतो. अशी परिस्थिती त्याला हाताळता येणार नाही म्हणजे दुसऱ्यावरचा अविश्वास आहे. ही परिस्थिती निर्माण झाली तर साक्षात देवसुद्धा काहीच करू शकणार नाही, चिंता माणूस करायला लागतो. आणि परिस्थितीच अशी आहे ही बदलणारच नाही. आता सध्या कोविडची परिस्थिती आहे, करोनाचं संकट आजूबाजूला घोंगावत आहे. काही लोक अशा प्रकारे चिंता करत आहे हे कधी संपणार आहे.
आणि हे असंच राहिलं किंवा कितीतरी वर्ष राहिलं तर आपलं कसं होईल? म्हणून माणूस जणू काही अविश्वास दाखवत आहे. परिस्थिती अनुकूल होण्याची वाट माणसाने पाहायची नसते, ती जशी असेल तशी स्वीकारून तिचं सोनं कसं करता येईल अशा सकारात्मक दृष्टिकोनातून माणूस विचार करू लागला की चिंतेच्या प्रांगणातून तो चिंतनाच्या प्रांगणामध्ये प्रवेश करत असतो. दुसरा विचार, चिंता कशामुळे निर्माण होत असते? नकारात्मक दृष्टिकोनातून. कधीकधी संधी चालून आलेली असते, माणसाला त्याच्यात समस्याच दिसतात, त्याला म्हणतात नकारात्मक दृष्टिकोन. जो माणूस सकारात्मक दृष्टिकोन बाळगून असतो त्याला समस्येमध्ये सुद्धा संधी दिसते की ही समस्या निर्माण झाली, त्याच्यामध्ये आम्हाला संधी शोधली पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, चिंता करायची म्हणजे प्रश्नाच्या मांडवामध्ये नाचायचं. सगळीकडे नुसते प्रश्नच उपस्थित करायचं, हे असं झालं तर तसं कसं होईल, ते तसं होईल, तो कसं करेल, तो काय सांगेल, ती काय सांगेल, सगळे प्रश्नच. अशा प्रकारे माणूस प्रश्न विचारत राहतो तेव्हा तो चिंतेच्या मांडवामध्ये नाचत असतो. तर माणसाने उत्तराच्या मांडवामध्ये प्रवेश करायचा आहे, तेव्हा त्याची चिंता मिटण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच कुटुंबामध्ये थोडीशी ही चर्चा होणं गरजेचं आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे, माझ्या घरामध्ये कोणत्या प्रकारच्या चिंता मला भेडसावतात, कोणत्या प्रकारचे प्रश्न सातत्याने आमच्या चिंतनासाठी येतात आणि त्याच्यावरून घरामध्ये अशांती निर्माण होत असते. आणि त्या प्रश्नाला भिडताना आम्ही चर्चा करतो की वादविवाद करतो, काय नक्की फरक आहे? चर्चा करत असताना काय चुकलेलं आहे, काय सुधारता येईल ह्याच्यावरती आपण भर देत असतो. परंतु वादविवाद करत असताना कोण चुकलेलं आहे आणि कोणाचं चुकलेलं आहे त्याच्याकडे आपण लक्ष देत असतो. त्यामुळे काय होतं, कोणाचं चुकलेलं आहे, कोण चुकलेलं आहे हे बोलण्याच्या भरात आपण एकमेकांना घाळ करत असतो आणि घरामधील शांती निघून जाण्याची शक्यता असते. मग चिंता आणखी वाढत राहते, आता त्याचं कसं होईल, तिचं कसं होईल अशी शक्यता असते. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, ज्याला इंग्रजीमध्ये ब्लेम गेम म्हणतात, चिंता करणारी व्यक्ती किंवा चिंता वाढवायची असेल तर माणूस सतत दुसऱ्यांना दोषी ठरवतो, दुसऱ्यांना जबाबदार ठरवतो. हे झालं तुझ्यामुळे झालं, हे असं झालेलं आहे कारण तू वागलेला आहेस. अजून आपण प्रश्नाच्या मांडवात राहिलो बघा. जर आपण असा विचार केला, हरकत नाही, हे झालेलं आहे, आत्ता काय करता येईल, आता पुढची पायरी आपल्याला काय करता येईल, असा विचार माणूस जेव्हा करत असतो तेव्हा चिंतेमधून त्याचा प्रवास चिंतनाच्या दिशेने होत राहतो. म्हणून संत पौल काय सांगत आहे बघा, कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर आपली मागणी सर्व आभार प्रदर्शनासह देवाला कळवा, म्हणजे शांतीचा देव तुमची अंतःकरणे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेल्या शांतीने भरून टाकेल. म्हणजे चिंतेच्या मांडवातून माणूस चिंतनाच्या मांडवामध्ये प्रवेश करत असतो तेव्हा त्याचा प्रवास शांतीच्या दिशेने होत असतो. म्हणून आपण आपल्या स्वतःच्या अंतःकरणावर डोकावून पाहायचं. प्रत्येक व्यक्तीला कसली ना कसली चिंता भेडसावत असते, मात्र ही चिंता माणूस कशा पद्धतीने हाताळत असतो त्यानुसार तो चिंतेमध्ये राहील की चिंतनाकडे जाईल आणि तिथून पुढे जाऊन सुंदर असं जीवन जगू शकेल, ते सगळं ठरत असतं. आपल्या जीवनातील सर्व चिंता आज आपण प्रभूच्या पायापाशी ठेवूया आणि प्रभूला सांगूया की आम्हाला चिंतनाच्या वाटेने ने, आम्हाला स्वर्गराज्याचं दर्शन घडव. तुम्ही प्रभूला जीवन घे माझे सारे, अर्पितो मी प्रभूला जीवन ही माझे सारे. स्वीकारुनी प्रभू घे हृदयी मला तुझ्या रे, हृदयी मला तुझ्या रे. फुला परी हे माझे जीवन सदा असावे, फुलताच मी पडावे चरणी प्रभू तुझ्या रे, चरणी प्रभू तुझ्या रे.
बंधू भगिनी, तुमचे माझे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण होवो. हे प्रभू परमेश्वरा, दिव्य साक्रामेंताद्वारे तू आम्हाला कृपारूपी सामर्थ्य देतोस. तुझी प्रामाणिकपणे सेवा करण्यास या ख्रिस्त शरीराकडून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुला आमच्या आभार स्तवनाची गरज नाही, परंतु तुझे आभार स्तवन करण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण झाली हे तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे. आमच्या आभार स्तवनाने तुझ्या मोठेपणात काहीच भर पडत नाही, उलट आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय्य होते. दूतांच्या सर्व गायक वृंदांबरोबर आम्ही या पृथ्वीवर मोठ्या आनंदाने तुझे अखंड गौरव गीत गातो. पवित्र 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 प्रभू सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम स्वर्गास्त जय 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 जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गास्त जय 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 जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू गम आहेस. इदानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. इदानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतले, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांतून प्रभू येशू उठला, येल जगती पुन्हा भेटिला. श्रद्धेचा पुनरुच्चार. प्रभू येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थी पित्या, आम्ही तुला जीवनदायी भाकर वा तारणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व ती सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सेवेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी पोप फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स, इतर सर्व महागुरू व धर्मगुरू ह्यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर.
मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात ही सर्व समर्थ पित्याचा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. प्रभू येशूच्या शब्दात स्वर्गीय पित्याकडे आपण आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, जे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि मला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तो मला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीव्य असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या देवाची कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराची कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराची कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारं परमेश्वराचं कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्वधन्य. प्रभूचं स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, एक शब्द मात्र बोल, म्हणसे मी बरा होईल. किस्साचं शरीर. आध्यात्मिक कम्युनियन साक्रमेंटाची प्रार्थना. माझ्या प्रिय येशू, तू आलतारावरील पवित्र साक्रमेंटात जातीने हजर असतोस, यावर आमची नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा आमचे तुझ्यावर प्रेम आहे आणि आमच्यामध्ये तू यावा अशी आमची तीव्र इच्छा आहे. या दिवसात आम्ही तुला पवित्र मिसा साक्रमेंटाद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू आमच्या अंतःकरणात ये. तू नेहमीच आमच्याबरोबर असतोस. आम्ही तुला मिठी मारतो. तुझ्यापासून आमचा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन.
प्रभु ये सखया ए मम हृदयी, प्रभु ये सखया ए मम हृदयी, व्याकुळले मन माझे ए या जीवनी, प्रभु ये सखया ए मम हृदयी, जीवन ज्योती तुझी प्रभु, प्रीती मम जीवनाची, जीवन ज्योती तुझी प्रभु, प्रीती मम जीवनाची, वन उपवनी प्रभु श्वास तुझे रे, वन उपवनी प्रभु श्वास तुझे रे, श्वास तुझे रे, श्वास तुझे रे, प्रभु ये सखया ए मम हृदयी, प्रभु ये सखया ए मम हृदयी, व्याकुळले मन माझे ए या जीवनी, प्रभु ये सखया ए मम हृदयी. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, ख्रिस्त बलिदान व ख्रिस्त शरीर यांच्यामुळे तुझ्या दैवी जीवनात आम्हाला सहभागी कर व ज्या प्रेमाचं दर्शन जगाला घडविण्याकरिता आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. संत पीटरच्या सणाच्या नोवेनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, तू सर्व उत्पन्न केले आहेस, सर्व चांगल्या गोष्टीचा उगम तुझ्यातच आहे. आज आम्ही तुझे आभार मानतो व तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला भजतो, कारण संत पीटर आमचा आश्रयदाता याला तू प्रमुख प्रेषित म्हणून नेमलेस व ख्रिस्त मंडळाची आध्यात्मिक धुरा सांभाळण्यासाठी त्याला पहिल्या पोप पदावर नेलेस. तुझे पवित्र प्रेषित पेत्र आणि पॉल यांच्या भरभक्कम पायावर आज अखिल जगात ख्रिस्त सभेची भली मोठी इमारत उभी आहे. आमच्या मच्छीमारी व्यवसायामध्ये, आमच्या नोकरीमध्ये, आमच्या कामधंद्यामध्ये, शेतीवाडीच्या कामामध्ये तू आम्हाला कृपेचा आम्हावरती वर्षाव कर. अल्पविश्वासू पीटरचे अथांग सागरात तू संरक्षण केलेस, त्याचप्रमाणे आमच्या मच्छ्यांचे व मच्छीमार कोळी बांधवांचे प्रत्येक सागरी संकटातून तू रक्षण कर. मासेमारी करताना दर्यासागराशी झुंज देताना आमची नौका तू सुरक्षित ठेव व आम्हाला सुखरूप किनारा दाखव व आमच्या धंद्यात यश येऊ दे. विशेषतः या नोवेनाच्या दिवशी आम्ही तुझ्यापुढे ज्या विनंत्या सादर करीत आहोत ते तू स्वीकार आणि तुझी इच्छेप्रमाणे त्या तू पूर्ण कर. आता शांतपणे आपली विनंती प्रभूला सांगूया. हे संत पीटर आमच्या आश्रयदात्या, ज्याप्रमाणे तुझी ख्रिस्तावर बळकट व स्थिर श्रद्धा होती, त्याचप्रमाणे आमचीही ख्रिस्तावरील श्रद्धा तुझ्या मध्यस्थीने स्थिर व बळकट कर. अंधश्रद्धेच्या आहारी आम्ही जाऊ नये, तर केवळ ख्रिस्तच आमची श्रद्धा, आमचा सागर व आमचा तरणार आहे ह्याचीच आम्हाला पूर्ण जाणीव होऊ दे. एकच देवाला भज. हे सत्यवचन अंमलात आणण्यास तू आम्हाला मदत कर. ख्रिस्ताची सुवार्ता पसरवण्यास तो आम्हाला स्फूर्ती दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. हे संत पीटर, आम्हासाठी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देवाची माती आम्हा पापेंसाठी आता आणि आमच्या
आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ सनातन प्रभू परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा सकृपा आशीर्वाद आपला सर्वांवर येवो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. जा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेम आणि शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. संत पीटर आमुचा आश्रयदाता, पहिला पोप देऊळ मातेचा. संत पीटर आमुचा आश्रयदाता, पहिला पोप देऊळ मातेचा. प्रभू येशू त्यास म्हणाला, पेत्रा तू खडक आहे, खडकावर मंडळी रचीन, स्वर्गाच्या किल्ल्या देईन. पृथ्वीवर जे मोकळे करशील, ते स्वर्गात मोकळे होईल. संत पीटर आमुचा आश्रयदाता, पहिला पोप देऊळ मातेचा. संत पीटर आमुचा आश्रयदाता, पहिला पोप देऊळ मातेचा. पहिला पोप देऊळ मातेचा.